आणि एक मोठी बातमी, मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याच्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पहिली सही ही वैद्यकीय मदतीच्या फाईलवरती केली आहे। पुण्याच्या रुग्णाला 5 लाख रुपयांची मदत करण्यात येते आहे। पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी पहिली स्वाक्षरी मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवरती केल्याचं कळतंय। पुणे इथले रुग्ण चंद्रकांत शंकर कुऱ्हाडे यांना 5 लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीमधून देण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या पत्नीने बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून अर्थसहाय्य देण्याची विनंती केलेली होती आणि कॅबिनेटची बैठक होती त्यापूर्वी त्यांनी स्वाक्षरी केली आहे। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात, याविषयी अभिषेक। एकूणच आता जर का पाहायचं तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पहिली स्वाक्षरी जी आहे ती आपल्या मुख्यमंत्री सहायता निधीच्या फाईलवरनं केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुण्यातील रुग्ण चंद्रकांत कुऱ्हाडे यांना 5 लाखांची मदत देऊ केली गेलेली आहे। त्यांनी त्यांच्या फाईलवर स्वाक्षरी देखील केली आहे। त्यांच्या चंद्रकांत कुऱ्हाडे यांच्या ज्या पत्नी आहेत बोन मॅरो ट्रान्सप्लांटच्या उपचारासाठी त्यांनी अर्थसहाय्याची विनंती केली होती, त्यासाठी मदत आपल्याला मुख्यमंत्र्यांकडनं केल्याचं पाहिलं आहे। या अगोदर जर का पाहिलं तर माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं देखील भरीव मदत आपल्याला होताना पाहायला मिळालेली होती महायुतीच्या काळात। हीच परंपरा पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सुरू ठेवल्याचं दिसतंय। अगदी धन्यवाद अभिषेक या अपडेटसाठी। तर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर फडणवीसांनी ही पहिली सही वैद्यकीय मदतीच्या फाईलवरती केलेली आहे। पुण्याचे हे रुग्ण आहेत, त्यांना 5 लाख रुपयांची मदत दिली जाते। शपथ घेतल्यानंतरचा हा पहिला मोठा निर्णय आर्थिक मदतीसाठी आता पुढाकार घेतल्याचं दिसून येत आहे। मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या फाईलवरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही पहिली सही केली आहे आणि त्यामुळे या रुग्णाला मोठी मदतही होणार आहे। पुण्याचे हे रुग्ण आहेत चंद्रकांत कुऱ्हाडे यांना ही मदत करण्यात येते आहे। महानिकाला दिवशी सर्वाधिक पाहिलेलं चॅनल